रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण रावण रचित शिवतांडव स्तोत्रम या स्तोत्रातील 8वा श्लोक पाहणार आहोत. आपण आधी श्लोक ऐकू आणि नंतर त्या श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहूया. आपण आधी श्लोक ऐकू. श्लोक असा आहे: नवीन मेघमंडली निरुद्ध दुर्धर स्फुरत कुहू निशीथिनी तमः प्रबद्ध बद्ध कंधरः निलिंप निर्जरी धरस्तनोतु कृत्य सिंधुरः कला निधान बंधुरः श्रियम जगत धुरंधरः. असा हा श्लोक आहे. यातील पहिला शब्द आहे नवीन मेघमंडली. नवीन याचा अर्थ नवीन, नवे. मेघमंडली म्हणजे मेघांचा समूह, ढगांचा समूह. मंडली याचा अर्थ समूह, मेघ म्हणजे ढग. आणि ते ढग कसे आहेत तर काळे ढग आहेत. निरुद्ध याचा अर्थ अडवलेला, आच्छादलेला. दुर्धर म्हणजे जो अडवला जात नाही असा. आणि स्फुरत म्हणजे पसरलेला, फैलावणारा असा. निरुद्ध, दुर्धर आणि स्फुरत ही तिन्ही विशेषणं आहेत पुढच्या ओळीतील कुहू निशीथिनी तमः या शब्दाची. कुहू याचा अर्थ आहे अमावस्या. ज्या रात्री चंद्रदर्शन मुळीच होत नाही अशी रात्र, अमावस्येची रात्र. निशीथिनी या शब्दाचा अर्थ आहे रात्र आणि तमः म्हणजे अंधार. कुहो निशीथिनी तमः म्हणजे अमावस्येच्या रात्रीचा अंधार. प्रबद्ध बद्ध कंधरः हा पुढचा शब्द आहे. प्रबद्ध बद्ध हे दोन्ही कंधर या शब्दाची विशेषण आहेत. प्रबद्ध आणि बद्ध अगदी सुदृढ, सुघटित, मजबूत. आणि कंधर याचा अर्थ आहे कंठ प्रदेश, गळ्याचा भाग. त्या पुढचा शब्द आहे निलिंप निर्झरी धर. निलिंप याचा अर्थ देव आणि निर्झरी याचा अर्थ आहे नदी. देवलोकातील नदी म्हणजेच स्वर्गीय गंगा. आणि ती धारण करणारा तो निलिंप निर्झरी धर म्हणजेच गंगाधर. स्वर्गातून येणाऱ्या गंगेला आपल्या जटांमध्ये शिवजींनी धारण केले म्हणून शंकरांना गंगाधर हे एक विशेषण प्राप्त झालेलं आहे. आणि त्या पुढचा शब्द आहे तनोतु. तनोतु म्हणजे पसरवो, वाढवो किंवा रक्षण करो. कृत्य सिंधुरः. कृती याचा अर्थ आहे कातड आणि सिंधुर याचा अर्थ आहे हत्ती, हत्तीचं कातड. कृत्य सिंधुरः आणि कला निधान बंधुरः हे दोन्ही शंकरांची विशेषणं म्हणूनच आलेले आहेत हे शब्द. कला निधान बंधुरः. कला म्हणजे चंद्रकला, चंद्राची कोर, किंवा कला म्हणजे सर्व कला असाही आपण इथे अर्थ घेऊ शकतो. निधान म्हणजे ठेवा, आश्रयस्थान. आणि बंधुर याचा अर्थ आहे रमणीय. श्रियम संपत्ती. आणि जगत धुरंधरः. जगत म्हणजे जगाचे आणि धुरंधरः धुराम धारयती इति. सगळी जबाबदारी जगाची जो वाहतो, जगाचं भरण पोषण करतो तो जगत धुरंधरः. जगाचा भार वाहणारा असा तो जगत धुरंधरः. हे पण शंकराचं विशेषण म्हणूनच आलेला आहे हा शब्द. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. नवीन काळ्या कभिन्न पाण्याने ओथंबलेल्या म्हणजे काळे ढग पाण्याने ओथंबलेलेच असतात. नवीन काळ्या ढगांनी जो अडवू शकत नाही, अडवला जाऊ शकत नाही अशा अमावस्येच्या रात्रीला आच्छादित केलेल्या त्या रात्रीच्या अंधाराप्रमाणे ज्याचा कंठप्रदेश अगदी काळा निळा आहे, जो गंगाधर आहे, ज्याने गंगेला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे आणि ज्याने हत्तीचे कातडे पांघरलेले आहे, जो सुंदर रमणीय कलांचे आश्रयस्थान आहे, म्हणजे सगळ्या कला ज्याच्या ठाई एकवटलेल्या आहेत, किंवा सुंदर रमणीय अशी चंद्रकोर, चंद्रकला ज्याने आपल्या माथ्यावर धारण केलेली आहे, असा तो शिवशंकर माझ्या संपत्तीचे रक्षण करो, माझी संपत्ती वाढवो, तनोतु. असा या श्लोकाचा अर्थ आहे. आता यातील आपण थोडासा कल्पना विस्तार बघूया. एक तर अमावस्येची रात्र म्हणजे अंधारचा अंधार आणि त्यातून नवीन मेघमंडली म्हणजे काळ्या ढगांनी ते आच्छादित केलेली. कारण अमावस्येची रात्री चंद्र जरी उगवत नसला तरी आकाशातील चांदण्या मात्र चमचमत असतात. पण त्यासुद्धा काळ्या ढगांनी आच्छादून टाकल्यामुळे त्या चांदण्यांचं चमचमणंसुद्धा दिसत नाही आणि अगदी काळाकुट्ट अंधार सगळीकडे पसरलेला असतो.
अशी इथं कल्पना केलेली आहे. आणि शंकरांचा गळा हालाहल हे विष प्राशन करून अगदी काळा निळा पडला. त्या गळ्याचं असा हा अमावस्येच्या रात्रीचा अंधार, तो पण काळ्या ढगांनी आच्छादित झालेला अंधार, म्हणजे ज्याच्यामध्ये चांदणंसुद्धा चमकत नाही, असा अंधाराची उपमा शंकरांच्या त्या विषप्राशन करून काळ्या निळ्या पडलेल्या गळ्याला इथे कवीनं दिलेली आहे. तसा काळा दिसणारा त्यांचा कंठप्रदेश, असा याचा अर्थ आहे. आपल्याला जर हे आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये याच्या पुढच्या श्लोकासह आपण भेटणार आहोत. धन्यवाद.